नमस्कार मंडळी, मी आलो आहे शिरूर मतदार संघात. इथली ही लढाई खूप अटीतटीची आहे. त्यासाठी इथला आढावा घेणं गरजेचं आहे, ग्राउंड रिपोर्ट घेणं गरजेचं आहे. तर आज बघूया शिरूर मतदारसंघात कसं आहे, कोणाची हवा आहे, कशा पद्धतीनं वातावरण आहे. चला मग बघूया. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आहेत. नाव सांगा तुमचं. एकनाथ मारुती यादव, शिरूरमधला रहिवासी आहे. बरं, कसं आहे शिरूरमध्ये हवा कोणाची आहे आत्ता? शिरूरमध्ये सध्या कोल्हेंची हवा आहे. आणि कसं आहे, कोल्हे साहेबांनी जरी लोकांमध्ये खाली जरी नसले आले तरी वरच्या लेवलला चांगलं काम केलेलं आहे दिल्ली लेवल. आणि सध्या त्यांची आहे आणि एकनिष्ठ आहेत ते. पक्ष वगैरे बदलणारे नसल्यामुळं आणि थोडंसं सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असल्यामुळं थोडंसं त्यांना पण काही लिमिटेशन येतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. किती वर्ष आत्ता वय आहे? वय वर्ष 82. 82? बरं, तुम्ही तर सगळ्या इलेक्शन बघितलं असतील नाही तर है ना. कसं आहे यंदा वातावरण, कसं आहे शिरूर मतदारसंघात? शिरूर मतदारसंघाचं वातावरण आता काय सांगता नाही 100%. नाही तरी कुणाच्या बाजूने झुकताना दिसतंय? आता भोट करून कोल्हेच्या बाजूने झुकते शरद पवार असल्यामुळे असा एक अंदाज आहे. कारण काय वाटतंय झुकताना? कारण काय नाही, पण ते पहिले बी आले होते म्हणा, म्हणून तेच येणार. कारण शरद पवाराचा पाठिंबा असणारे माणसं येतील असा एक आमचा ग्रह आहे. पण नक्की काय होईल ते काही सांगता येणार नाही आता, असं आहे. बरं, तुम्ही काय सांगा? म्हणजे कोल्हे म्हणजे एक तर एज्युकेटेड मेंबर आहेत आणि ते जनसामान्यपर्यंत प्रत्येकापर्यंत त्यांची व्यक्तिरेखा पोहोचलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारांचं पहिल्यापासून ह्या मतदारसंघावर प्रभुत्व आहेच आणि त्यांना नाही म्हणलं तरी थोडीशी सहानुभूती मिळालेली आहे शरद पवारांची. पण तुम्ही सांगितलं कारण, पण महत्त्वाचं कारण काय वाटतंय की हे प्लस पॉईंट आहे जे आहे ना की त्यांना स्वतःचं जे त्यांचं स्वतःचं जे कॅलिबर होतं ते कॅलिबर त्यांनी एकदम पलटी केलं ना. चिन्ह बदललं, पक्ष बदलला, मग लोकांना हे मान्य होत नाही ना. याचा अर्थ तुम्ही स्वार्थीपणा हातात दाखवताय तर नंतर काय करताल तुम्ही? एखादा आपण आमदार निवडून दिल्यानंतर तो जर नंतर पक्षांतर करणार असेल तर यांनी अगोदरच करून घेतले ना. त्यामुळे विश्वासार्हता त्यांची कमी झालेली ना. तुम्ही भरपूर इलेक्शन जवळूनच बघितले? जवळून बघितली आणि प्रिसाइडिंग झोनल ऑफिसर वरचे सगळे हे माझे वरची पोस्ट होती ना BDO. बरं, म्हणजे प्रशासनात काम केलेलं आहे. बरं, आता महाराष्ट्रात अटीतटीची लढत मांडली जाते, हे कसं वातावरण आहे ग्राउंडवर? काय आता हे न बोलण्यासारखं आहे. आता तुझा मनस्थिती द्विधा होते. काही बाबी इकडून BJPने चांगला केला आहे, काही बाबी म्हणजे शेतकऱ्या दृष्टीने एवढं अनुकूल नाही. सर्व शेतकरी सगळी नाराज आहेत. तेवढी एक गोष्ट सोडली तर 307 कलम हटवलं काश्मीरचं. समान कायदा हे केला, महिलांना त्याचं 3 काय तलाक ते हे केलं बा. म्हणजे बरंचसं म्हणजे याच्या गोष्टी केल्या. तुम्ही फिरताय, तुमचं म्हणताय की मला म्हणजे वातावरण माहीत नाही, तरी कोणाच्या बाजून थोडंफार झुकतंय असं? ते काहीच अंदाज करता येत नाहीच, अंदाजच करता येत नाही. अटीतटीची आहे म्हणून लढत. अटीतटीची आहे, अगदी बरोबर. हां. किती वर्ष वय? 65. तुमचं? 68. 53. तुमचं? 67. बरं, आता जवळजवळ मित्र पहिल्यापासून मित्र आहे काय? हा, सगळे मित्र आहेत. बरं, आता कसं आहे, शिरूर मतदारसंघ हा खूप अटीतटीचा मानला जातो, चर्चेत आहे. तर कुणाचं वार आहे यंदा, काय विषय, कशा पद्धतीनं? तसं आजपर्यंत दोन्ही पार्टी जी आहे ते मजबूत आहे आणि त्यांचं एकदम काय म्हणजे त्याची परिपरीने पद्धत करतात, मदत आहे, हे करतात, प्रचार करतात. तर त्या 4 तारखेला समजेल म्हणजे काय होईल ते. ती तर समजेल, महाराष्ट्राला समजणार. पण कौल कुणाचा आहे? पण ते आज ते नाही सांगतोय. आज भरपूर म्हणजे प्रत्येक ज्याच्या पद्धतीने आडवतरीचे कामं करतात. बरं, तरी तुम्ही ठरवलं असेल की ह्या व्यक्तीला देणं मत आणि का देत, हे ठरवलं असेल की कारण असेल की? त्याचं काही कारण नाही, त्याचं कारणच नाही म्हणजे आता काय म्हणजे काय सांगायचं मला ते. म्हणजे आता दोन्ही चर्चेला बरेच हे आलेले, जास्त उद्यान आलेले, जो आपल्या आपल्या पद्धतीने काम करतो. तरी इथं कोणाचं म्हणजे तुम्ही आता बघताय, वय वर्ष 65 आहात,
कशा पद्धतीनं बघताय इलेक्शन हे अटीतटीचं होईल? हो बरोबर आहे आर्टिस्ट. तुम्ही सांगा कोणाचा वार आहे ग्राउंडवर पाहता तुम्ही फिरता? सध्या तरी शिरूर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं वातावरण जास्त चालू आहे आणि आढळराव पाटील यांचा बी प्रचार जोरात चालू आहे. तरी दोघांपैकी कोण येईल हे सांगता येणार नाही, परंतु अमोल कोल्हेजींचं वार जास्त आहे. जिकडे तिकडे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी बी आत्ता मध्ये पवार साहेब आले होते पाचखंदी चौकात शिरूरच्या, त्यावेळेला बी भाषणामध्ये सांगितलं की आम्ही होता होईल तेवढं जेवढा विकास करायचा तेवढा आम्ही करू, गोरगरिबांना मदत करू आणि शिक्षण संस्थेमध्ये बी बरंचसं काय आम्ही गरिबांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. अन्नधान्य हे आत्ता बी वाटतोय, अजूनही बी गोरगरिबांना आम्ही मोफतमध्ये अन्नधान्य देऊ आणि जेवढ्या गोरगरिबांसाठी आम्हाला सुखसुविधा करता येतील तेवढ्या आम्ही जास्तीत जास्त वाढून देण्याचा प्रयत्न करू. बरं, पण का वाटतं की म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा वरचष्मा आहे इथं थोडा प्रभाव आहे? कुठल्या गोष्टी सांगाल? का आवडते नेतृत्व? ते आवडतं नेतृत्व तर आहेच, त्यानंतर ते टी व्ही चॅनलला त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेतून देशात परदेशात त्यांनीचं म्हणजे आपल्या घराघरात पोच केलेलं आहे असं. आणि आणि दुसरी गोष्ट की त्यांचं मागे बी 5 वर्षामध्ये येथे त्यातली त्यात चांगलं काम आहे त्यांचं, अमोलजी कोल्हेंचं. तुम्ही सांगा. का जे त्यांनी सांगितलं तर त्याच्यात काय फरक नाही, पण आता कसं आहे जनतेच्या मनावर आलं कोल काय नाही, तुमचं सांगा, तुमचं मत. तर आमचं मत कसं आहे की दोन्ही बी सारखेच आहे तसं तर पाहिलं तर. कोण वाटतंय की कोणाच्या बाजूनं कौल जाताना दिसेल असं तुमचं मत आहे प्राथमिक? आता आमच्या मताने तर वाटतं बा कोल यांच्याच बाजूने जायासारखं दिसतंय. कारण काय? कारण त्यांचं मालिकामुळं जरा लोकांच्या मनात ते जे विचार होते ना ते काही जुने लोक म्हणा मालिकामध्ये काम केलं चांगलं, ते भावनेमुळं संभाजी महाराजांच्या भावनेमुळं लोकांचे विचार आहे. कसं आहे शिरूरचं वातावरण कुणाच्या बाजून झुकतंय? शरद पवार साहेबांच्या. त्यांनी एक प्रतिनिधी उभा केला आहे, हां, त्यांचं नाव सांगा ना. अमोल कोल्हे साहेब. का जिंकताना दिसतात किंवा कौल त्यांच्या बाजूनं जाताना दिसतोय? आणि आता त्यांचं आहे ना लक्ष घातलं आहे त्यांनी, शिरूरमध्ये सुधारणा बऱ्याच केलेल्या आहेत. काय काय केलं तरी? आता काय सांग, रस्ते केले, पाण्याची सोय केली. हां, पाण्याची सोय केली. आता अजून काय? तुम्ही काय करता? मी व्यवसाय माझं चष्म्याचं दुकान आहे. हां जशी तुम्हाला दूरदृष्टी आहे चष्मा दुरुस्त करताना, हां. तशी मतदाराला बी आली पाहिजे. सगळ्या काय दूरदृष्टी आली पाहिजे, म्हणजे हो. जे आपल्या कोण समस्या सोडवल हां, त्याला मतदान दिलं पाहिजे. हो बरोबर. हो, वातावरण चांगलं आहे. आमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हे 100% लागणार. कारण काय? कामच चांगलं आहे ना. 3-4 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अमोल कोल्हे. शरद पवार लोकांची निष्ठा आहे आणि डॉक्टर कोल्हे माणूस चांगला आहे. संसदेत प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतो. याच्यामुळं आमची श्रद्धा अमोल कोल्हेवरच आहे. म्हणजे प्रत्येक मतदाराचं मत आहे की अमोल कोल्हेंना निवडून द्यावं दुसऱ्यांदा. तुम्ही सांगा. शिवाजीराव आढळराव पाटील हे जे व्यक्तिमत्व आहे हे अमोल कोल्हेंपेक्षा श्रेष्ठ आहे. 3 वेळा ते उभे राहिले, 2 वेळा निवडून आले, एकदा त्यांचं पतन झालं होतं. त्यांचं काम भारी आहे, परंतु आता ह्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना नेमकं अजितदादांकडे जायची वेळ आली आणि अजितदादांनी पक्ष बदलणे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं लोकांना दुजामान अवस्था आहे. आणि माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर मी आता 80 सालापासून मतदान करतो आहे, ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत म्हणजे खासदारपर्यंत मी एकही मतदान चुकवलेलं नाही. परंतु आता मला कोणालाच मत द्यायची इच्छा नाही, कारण सगळे राजकीय पक्ष मी तपासून पाहिलेत. तर कोणाच विषय आता मला आज आस्था वाटत नाही. त्यामुळे मी नोटाचं बटन दाबणार. नोटा दाबणार मी वैयक्तिक माझं. कारण मला आता कोणाच विषयी, कोणत्याच पक्षाविषयी किंवा कोणत्याच त्याच्याविषयी मला आता त्यांचं खरेपणा वाटत नाही. कारण सगळ्यांनी फक्त जनता धुवून खायचं काम चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर तुम्ही
आता निवडून कोणी येईल हे आज सांगू शकत नाही, कारण 6 विधानसभा आहेत. कुठल्या कुठल्या सांगा, तुम्हाला राजकीय अभ्यास भरपूर दिसतोय, सांगा. शिरूर आहे, आंबेगाव आहे, जुन्नर आहे, त्याच्यानंतर आपल्याला अजून पण घेऊ इकडं चिंचवडचा भाग आहे बराचसा, पिंपरी चिंचवड खडक. कुठले मुद्दे म्हणजे आता निवडणूक भाजपचे मायनस पॉईंट सांगतो. पूर्ण शेतकरी विरोधी धोरण, कांदा निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात शुल्क लावायचं, सोयाबीनचा भाव वाढू नये म्हणून त्याची आयात करायची, कापसाची आयात करायची. हे शेतकऱ्याची विरुद्ध. फक्त खाणारे जगले पाहिजेत, पिकवणारा आधीच मेलेला आहे, तो अजून मरेल कसा याची व्यवस्था भाजप करते. फक्त शहरी मतदारांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. ग्रामीण भागात जो शेतकरी आहे, जो वर्षानुवर्ष पिचलेला आहे, जो खरोखर आत्महत्या करत नाही हेच नवल आहे, परंतु तरीसुद्धा तो कसोशीने जगतोय. परंतु भाजप मात्र त्याच्यावर पूर्ण आणखी पाणी फिरवायचं काम करते. आणि काँग्रेसविषयी काय, काँग्रेसचं धोरण आपल्या सर्वांना माहिती आहे. इंटरनॅशनल लेवलला भाजपची परिस्थिती ओके एकदम. भाजपनी, मोदी सरकारांनी सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव कमवलं, भारताचं नाव कमवलं. आणि यांची धोरणं जी आहेत काँग्रेसची, ही सगळी आपल्याला कल्पना आहे, ही पूर्ण हिंदू विरोधी धोरणं आहेत. त्यामुळं काँग्रेसविषयी आम्हाला प्रेम नाही सध्या. आणि भाजपचं पण शेतकरी विरुद्ध, आम्ही शेतकरी माणसं आहे, शेतकरी विरुद्ध धोरण असल्यामुळं कामगार विरोधी पण आहे ना, कामगार विरोधी आहे. बऱ्याचशा सरकारी संस्था, बऱ्याचशा मुलांना शिक्षण नोकऱ्या नाही अजिबात. म्हणजे अगदी विमानतळ असतील, खाजगीकरणामुळं कामगार देशदोडीला लागलेला आहे. पण कुठला तरी एखादा पक्ष आयडिओलॉजी आपण चूज करावे, नोटाच का डायरेक्ट? मी वैयक्तिक मत माझं नोटाला देणार आहे. मला तर कोणा एवढी उदासीनता का आली आहे? उदासीनता का एवढी? कारण एवढे वर्ष मतदान देतो मी आता मला कोणाचं मत द्यायची इच्छा नाही आहे. कारण आता काय मला कोणीच नको आहे मला यातलं. आता नोटांचा अधिकार अण्णांनी दिला आहे, परंतु त्या नोटाचा उपयोग नाही होत काही, परंतु मला मत द्यायची इच्छा नाही आहे. तर एक वेगळं मत आलेलं आहे. पण मी म्हणेन कोणाला मतदान करायचे, नोटाला करायचं हा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त मतदान केलं पाहिजे. 100% करतो मी. एकही मतदान उठवलं नाही अजून. नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण महाराष्ट्राचा टक्का घसरतोय. हो, फार घसरला. बारामतीच पाहिलं नाही का तुम्ही? 47% 47 ना पाहिले ना, का टक्का घसरतो? लोक नाराज झालेले आहेत. काय दल बदलू आहे, सगळे पैसे खातात, सामान्य माणसाचं काही काम करत नाही. काम करतायत पण त्यांना ती राजकीय आघाडीवर जागण्यासाठी, त्यांना स्वतःला जागण्यासाठी आधी काम करतात. आणि जनतेचं काम नंतर आहे. त्यांना त्यांनी स्वतःची आधी पोळी भाजून घ्यायची, मग पुढच्या माणसाचं बघायचं ना. एवढी जे बदल झाली, आता आपल्याला माहिती आहे शिवसेनेचं झालं काय, राष्ट्रवादीचं काय झालं, एकमेकावर किती चिखलफेक आहे किंवा किती हे गद्दार खोके ओके, हे जनतेला कसं वाटते पाहताना अक्षरशः किळस वाटते लोकांची कधी म्हणजे की हे सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी इतक्या खालच्या स्तराला गेलेत. न्याय नीतिमत्ता कुठं राहिली का? वैयक्तिक टीका करतात हे बरोबर नाही ना. तुम्ही लोकांसाठी काय करणार ते सांगा ना. जनतेसाठी तुम्ही काय आणलंय, काय करणार तुमच्यासाठी? महागाई कमी करू, अमुक करू, तमुक करू, काय असेल ते सांगा तुम्ही. बाकीचं काय बोलतच नाही कोणी काही. बाजी सगळी बोलायची, जो म्हणतो त्याला बघून घेऊ, तो म्हणतो त्याला बघून घेऊ. तुम्ही काय बघायसाठी निवडून खालच्या स्तरावर राजकारण आहे ना. यांचाच नाही, महाराष्ट्रातील म्हणजे जे जागरूक मतदार आहेत बहुतांशी म्हणतात की राजकारणाचा स्तर ढासळलेला आहे. 100% ढासळला आहे, 100%. आणि आता तो वर येऊ शकत नाही. तिथून पुढच्या काळात हा राजकीय स्तर कधीही वर येऊ शकत नाही. मित्रांनो बघू शकता तिकडे तर प्रचार चालूच आहे की प्रत्येकाच्या गाड्या, प्रत्येकाची. मग तो काय स्तर काय वर गेलाय का? तो कोणी कोणाला काय बोलतं याचं काय आहे का काही? आज शरद पवारसारखे ज्येष्ठ माणसाला सुद्धा किती लोक बोलतात काय म्हणजे ते ऐकताना सुद्धा खूप वाईट वाटते की ज्या माणसाने अख्खं आयुष्य आपल्या एवढ्या समाजासाठी हे केलं, त्यांच्या काही चुका असतील समजा, नाही असं नाही, परंतु त्यांनी केलेले जे कष्ट आहेत जनतेसाठी कृषीमंत्री असताना किती काम, याची काय माप आहे का काही? त्या माणसाला सुद्धा किती लोक बोलतात, सामान्य कार्यकर्ते सुद्धा. कुठेतरी हस्तर ढासळलं ना, तुमची लायकी बघून बोललं पाहिजे ना. मी एक मतदार आहे, माझी लायकी काय फक्त मत देणे किंवा मत न देणे, एवढं दोनच काम आहेत माझी. याच्या व्यतिरिक्त मी जर फारच बोलू लागलो तर त्याचा उपयोग नाही ना. सोशल मीडिया काय जबाबदार आहे का? तुम्ही सोशल मीडियाने फार वाटोळं केलं, काय जबाबदारी आहे ना, त्याला जबाबदार आहे. प्रश्नच नाही. काय याचं त्याला अटॅच करायचं, जुन्या क्लिपा काढायच्या, ते एकमेकाला अशा अटॅच करायच्या, जे असं आहे नाही ते होत्याचं नाहीच करायचं, नाही त्याचं होतं करायचं, असं पण आहे याच्यात. तुमचं नाव काय? रामभाऊ सर होते. तुम्ही काय शेतकरी, शेतीत आहे? मी शेतकरी. काय शेतकरी सध्या काय स्तर? वर्षाकाठी 50,000 उत्पन्न येते, तेवढ्यात जरा भागिले 12 करा बरं, काय होते का?
काय शेतात काय असतं? कांदा होता आता कांदा विकला 14 रुपयांनी, आम्ही विकले गेला 24 रुपयावर. परत निर्यातीचं गडबडी उलटा पालतीमुळे परत 11 रुपयावर आला. एका माणसाने विकला 24नी, दुसऱ्याने विकला 11नी. काय ते 11वाल्याचा 1 किलो पिकवायला 10 रुपये खर्च येतोय कांद्याला जवळजवळ. मग त्याच शेतकरी तो कसं काय जगणार, त्याची मुलं कसं शिकवणार, तो काय करणार नेमकं, कशाच्यावर जगणार तो. आणि किमती किती वाढल्यात. शेतकऱ्याला हमी भाव हा प्रामुख्यानं मुद्दा येतोय. हमी भाव पाहिजे शेतकऱ्यापुरतं बरं का. खाणाऱ्यांचं जगवलं आहे, पिकवणाऱ्यांचं वाटोळं केलं आहे मोदी सरकारने. खाणाऱ्यांची व्यवस्था पाहिली शहरातल्या लोकांची, कांदा मागण्या झाला पाहिजे, आमकं मागण्या झालं पाहिजे. परंतु पिकवणाऱ्यांची अवस्था काय याचा विचार केला का. वर्षातून 2दाच पिकं येतात, काही पिकं रोज नाहीत. ते निर्यात बंदीचं ते खोटा सुचवून दिलेलं आहे. निर्यात बंदीमुळे त्यांनी चालू केलेलीच नाही आहे. मागचा जी आर पुढे नेलं. बातम्याच उडवतात ना फक्त. पण काय गव्हर्नमेंटनं काहीतरी चांगलं केलंच असेल. कुठल्या योजना तुम्हाला वाटतं चांगलं आहे? आता इंटरनॅशनल लेवल सांगितलं तुम्हाला, इंटरनॅशनल लेवलला चांगलं केलं. आता एवढं प्रत्येक ते जे जाहिराती करतात आपल्याला काय माहिती प्रत्येक क्षेत्राचं काय घडतं. समजा पुलवामा असेल किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर आपण फक्त टी व्हीवर बात तेवढेच आहेत ना. आपल्या प्रत्यक्षात काय घडलं, त्याची अंदर की बात काय, बाहेर की बात काय, ही काही सामान्य माणसापर्यंत नाही पोहोचत व्यवस्थित. मित्रांनो बघा, यांचं मत अनेक वर्ष मतदान करतात, तर यांचं मत एवढं निगेटिव्ह झाले की नोटा दाबणार आहेत. असू द्या, नोटाही दाबणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. इथं बाजारपेठेचा पूर्ण परिसर आहे आणि या परिसरात खूप लोक येत राहतात, जात राहतात. नाव काय तुमचं? विशाल बाप्पू गाडे. काय करता तुम्ही? माझे व्यवसाय आहे की आपलं बुक स्टॉल होतं, स्टेशनरी दुकानचं. सध्या निवृत्त आहे. काय बरं, कसं वातावरण आहे शिरूर मतदारसंघात तुमच्या नजरेनं? मतदारसंघाचं एकतर्फी वातावरण नाही. आणि आढळरावला आम्ही 3 वेळा मतदान केलं, पण त्याने आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी केली. त्या कारण त्यांना आम्ही शिवसेनेचे आणि बाकी सर्वसामान्य कार्यकर्त्याचे हे नाही मतदान करणार नाही. त्या कारण ते तुतारीचे मानतो. शिवसैनिक आहात तुम्ही? शिवसैनिक आहो, सामाजिक कार्यकर्ते आहेत दोन्ही बी. तर आम्ही आता विसावा हॉटेल आहे, इथं विसावा घेत चर्चा चालू असतात. तर काय काय सहकार्य असते तिथं जे स्थानिक मुद्दा मांडणारे. कसं वातावरण आहे यंदा इथे शिरूरमध्ये? इथे वातावरण अतिशय चांगलं आहे. शिवाजीदादा आढळराव यांना 3 टर्मचा अनुभव आहे आणि शिरूर शहरामध्ये शिवाजीदादा आढळरावांनी गेल्या 6 महिन्यात 71 कोटीची पाणीपुरवठा योजना ती मंजूर केलेली आहे. दशक्रिया घाटासाठी निधी दिलेला आहे. अनेक शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी माननीय शिवाजीदादा आढळराव यांनी या ठिकाणी शिरूर शहरासाठी दिलेला आहे. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात म्हटलं तर दादांनी प्रत्येक गावात विविध प्रकारचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं इथलं वातावरण शिवाजीदादा आढळराव हे यांचा विजय हा निश्चित आहे अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. पक्षाचा पदाधिकारी आहे काय तुम्ही? हो, मी शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे. बरं, आता कसं होतं काय काय वेळेस एखादं ज्यावेळेस पक्षफोटी होती त्यावेळेस असं होतं असं असतं की घराघरात भांडणं चालू होतात. तर ते झालेलं आहे का स्थानिक स्तरावर? स्थानिक स्तरावर तर अजिबात इथं झालेलं नाही आहे. शेवटी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी महायुतीचं जे महाराष्ट्र राज्यात जे महायुती स्थापन केलेली आहे त्यानुसार आमच्या वरिष्ठ नेत्यांची जे एकोपा त्या ठिकाणी समन्वय पद्धतीने केलेला आहे. तसंही आम्ही खाली कार्यकर्त्यांमध्ये आमचाही सर्वांचा समन्वयक आहे. तिन्ही पक्ष आम्ही समन्वयकाप्रमाणे एकोपाने या ठिकाणी प्रचार करत आहे. तुम्ही BJPचे आहात, हे NCP? BJP आम्ही BJP त्यांचं काय मला नाही जमणार. तरुणांचं प्रमाण मोठं आहे. काय बघून यावर्षी मतदान करणार आहे? कुठलं मुद्दा लक्षात घेऊन करणार आहे मतदान? शिवाजीदादा आढळरावांनी केलेल्या कामांचा कौल बघून आम्ही शिवाजीदादा आढळराव पाटलांना भरघोस मताने निवडून आणलं. बस तुम्ही सांगा कसं वार आहे या शिरूरमध्ये
शिवाजी दादा आढळराव पाटील यांचा विजय निश्चित आहे. दादांनी यापूर्वी या शिरूर शहरासाठी पुष्कळ निधी आणलेला आहे, पुष्कळ निधी दिलेला आहे. तालुक्यात सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये दादांनी निधी दिलेला आहे आणि आमची महायुती आहे. सर्वांचा चांगला एकोपा आहे. या ठिकाणी आम्ही जोरदार प्रचार केलेला आहे आणि आम्हाला विजयाची खात्री आहे. निवांत बसलाय? बसलोय निवांतच. निवांतच आहे. काय करता? गाडी इथं. होय. आणि ते त्यांची पण माझी पण गाडीच. होय. कसं आहे यंदा शिरूरचं वातावरण कसं आहे राजकीय दृष्ट्या? म्हणजे कोणत्या उमेदवाराबद्दल बोलतोय? म्हणजे वारं कोणाच आहे आता ग्राउंड रियालिटी म्हटलं तर? आढळराव दादा. हो का? कारण चालू खासदार 5 वर्षात कधी कुठे दिसलाच नाही, कामच नाही कोणतं असं की काही गाव आहेत असं की खासदार तिथं पोचलेच नाही, माहितीच नाही. फक्त टी व्ही पाहतात. हा फक्त हे आहे नट आहे. आणि दादा खासदार नसताना बी काही कोटींची कामं केलेत. तुमचं काय मत? आता आपण काय बाहेरचे, आपलं काही इथं मतदान नाही, काय नाही आपल्या. तुम्ही नाही तसं नाही. गाडीवर असता त्यामुळे ते चर्चा होत असेल ना. आपल्याला वेळच नसतं. मालक आला की लगेच जावं लागते. आता ही सगळे मालक लोक ह्यांना आहे आयडिया, ह्यांना विचारा. बरं या की काय करता तुम्ही? काय करता तुम्ही? आम्ही गाडी धंद्यातले पण आहेत. हो. बरं कसं आहे वातावरण? कोणाच्या बाजून झुकताना दिसतंय? आम्ही आदरणीय पवारसाहेबांना मानणारे माणसं आहेत. पवारसाहेबांनी आमच्या परिसरामध्ये MIDC आणलेली आहे. MIDCमुळं मुलं कामाला जातात. भागातली मुलं, शिरूर शहरातल्या जवळपासची मुलं सर्व कामाला जातात. दुसरी गोष्ट संसद रत्न पुरस्कार यांना भेटलेला आहे कोल्हे साहेबांना. कोल्हे साहेबांचं काम शांततेमय आहे. उद्धव साहेबांना पण मानणारे भरपूर आहेत इथं. मोदी साहेबांना आम्ही तसं 15 वर्षापूर्वी मतदान केलेलं होतं, पण 15 लाख रुपये सगळ्याला आश्वासनं दिली. आणि डिझेलचे भाव गाडी धंद्यामुळे असलेले डिझेलचे भाव त्यावेळेस कमी होते. ते म्हणले अजून कमी करू. म्हणजे ज्यावेळेस 58 रुपये होते त्यावेळेस म्हणले अजून कमी करू, हे जास्त भाव झाला आहे. तर आता डायरेक्ट 100 रुपये जाऊन टेकला आहे जवळजवळ 98 रुपये. म्हणजे सर्वसामान्य माणसाला कमीत कमी परवडणं असं परवडलं पाहिजे. गॅस असू द्या, डिझेल असू द्या, पेट्रोल असू द्या. त्या मुद्द्यावर तुम्ही समजताय की वारं ह्यांच्या बाजूने आहे कोल्हे. आणि वारं 100% जनतेचं मतदान बघा. आता तुम्हाला सांगतो, जनतेने हातात घेतलेलं मतदान असं आहे की सर्वसामान्याचा जे विचार करतं आहे ते 100% मतदान जनता ठरवलेलं आहे जनतेने. आता वरच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आणि पैसेही कुणाला लागत नाही आजकाल. पैसे 1000-500 रुपये म्हणजे काय लय मोठे नाहीत, 2000 पण लय मोठे नाहीत. जनतेने ठरवलं की बाबा मतदान कुणाला द्यायचं आहे आणि विचार करूनच मतदान देणार आहे जनता. काय म्हणताय तुम्ही? बोलत होता मागणं काय कसं काय आहे सध्याचं? तसं जर बघितलं ना आम्ही आमच्या इकडे आम्ही शरद पवार साहेबांना मानणारी माणसं आहेत. कारण की त्यांनी शिरूर शहराच्या नजीक जी MIDC आणली त्याच्यामुळे एक नाही तर लाखो करोडांना त्याचा रोजगार मिळाला. आणि आज जी सर्वसामान्यांना जी महागाईची जी झळ लागते त्या झळेमुळे ना आम्ही खूप त्रस्त झालेलो आहे. इतकी महागाई आहे ना ती जमिनीपासून आकाशापर्यंत भिडलेली अशी झालेली. आम्ही जे कमवतो आहे ते आमचं घर खर्च पण नीट चालत नाही, इतकी आमची परिस्थिती झालेली. त्यामुळं आज आम्ही आहे ना इंडिया आघाडी यांच्या मागं पूर्णपणे. काय निवांत या चांगलं चालत आलंय. काय करताय? काय नाही एवढं निवांत. चाललो होतो स्टँडला चाललो. बरं कसं काय मग आता चालतंय? पण सगळीकडं राजकारणी मंडळी बी इकडं तिकडं प्रचारासाठी चाललेत. मग कसं आहे इथं? कसं वार आहे? काय आता आजच नाही सांगता येत तसं. नाही म्हणजे समान आहे. समान आहे. बर काय समस्या आहे तुम्हाला? काय बघताना तुम्ही मतदान टाकणार? तिथं नाही, आम्ही दुसऱ्या तालुक्यातले पारनेर तालुक्यामध्ये तिथं मग काय? निलेश लंके. होय. बर जाणार आहे तेव्हा बी दौरा करायचे. हार विकताय? हार म्हणजे आपण म्हणू पुष्परूपी हार, तशी हार नाही.
हां हां. तशी हार नाही ना? नाही तशी नाही हार नाही, तशी हार नाही. बर, कसं काय वार आहे शिरूरमध्ये? आढळराव पाटलांचं बऱ्यापैकी चांगलं वार आहे. कारण काय? आम्ही पतित पावन संघटनेचे शहर पंच कृषी अध्यक्ष आहे, तर आपला पाठिंबा आढळराव पाटलांना दिलेला आहे आपण. तर कारण काय पण? कारण काय म्हणजे ते आमचे जे आताच खासदार आहेत चालू अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे, ते काय गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस आम्हाला म्हणले की आम्ही प्रत्येक गावात हे ऑफिस निर्माण करू, तुमच्या ज्या काही अडचणी असेल कुठं काय असेल ते तुम्हाला दाखवू किंवा त्या समस्या तुम्ही इथं मांडू. पण एक ऑफिस नाही किंवा 5 वर्षात ते आमचे खासदार इकडे आम्हाला दिसलेत नाही. त्याच्यामुळं त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराजी लोकांची. आणि ज्या कधी त्यांना कधी भेटायला गेलं तर त्यांची वेळही भेटली नाही. काय असं म्हणजे लोकांकडून चर्चा आहे. आपण काय वैयक्तिक कधी भेटायला गेलो नाही, पण आपल्या संघटनेच्या मार्फत जे आम्ही काही कामं केले, कुठं काही आपल्या शहरातल्या काही अडचणी असतात ते आम्ही संघटनेच्या मार्फत मांडतो. आपण प्रमुख काय अडचण आहे शिरूर मतदारसंघाची तुम्हाला वाटतंय? तर प्रमुख अडचण म्हणजे कसं आहे, आता अडचणी तशा भरपूर आहेत. आता समजा नगर पुणे हायवे जो आहे त्याची तर खूप मोठी अडचण आहे. ट्रॉफिकचं म्हणा, कुठं वाघोली शिक्रापूर जाम होते, ती मोठी समस्या आहे. त्याच्याबद्दल आता काम चालूच आहे. दुसरे काय प्रमुख अडचणीमध्ये एवढीच. शिरूरमध्ये आपण भरपूर लोकांना भेटतोय. कसं वार आहे यंदा? यंदा वार हे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आहे. कारण या ठिकाणी जे दुसरे उमेदवार आहे जे अमोलजी कोल्हे, गेले 5 वर्ष आम्ही त्यांना पाहतोय ते अभिनयच करतायत. आणि ते अभिनय करत असल्यामुळे त्यांनी शिरूर शहराला गेले 5 वर्षात कधीही आपले कामाचं कधी त्यांनी 1 रुपयाचा निधीसुद्धा या ठिकाणी दिलेला नाही. आढळराव दादांनी या ठिकाणी जवळजवळ 90 कोटीचा निधी यासाठी शिरूर शहरासाठी दिला आहे, खासदार नसतानाही. त्यामुळे यंदा वार हे आढळराव पाटलांचा आहे व अजितदादांचा आहे या शिरूर शहरात. ते कसं आहे, आढळराव दादा हे आम्हाला लांडेवाडी दर रविवारी तरी भेटतात, पण आता हे अभिनेत्याला आम्ही शोधायचं कुठं, हा सर्वसामान्य मतदाराला पडलेला पहिला प्रश्न आहे. ते कोणाला बोलवतात? साहेबांना? हा बोलवतोय आम्ही, साहेबांनाच बोलवतोय. काय की कोण पण? ते विनोदराव भालेराव पदाधिकारी? हो, नगरसेवक. नाही पदाधिकारी ठीक आहे, पण तुमचं मत सांगा. आमचं मत सांगितलं ना आम्ही, आढळरावचे माणसं आहेत आम्ही. कारण काय असेल? त्यांचं काम आहे दादांचं. त्यांनी आपल्या गावामध्ये लाईटी रस्त्याचे कामं केलेत, गोरगरीब पाण्याचा विषय केला आमचा. कोणाला कौल देणार? बोलले. कारण काय हो? कारण BJP जरी ते अजित पवार गटाकडून असतात आढळराव पाटील, तरी पण आम्हाला BJP नको आहे. कारण तो पक्ष म्हणजे म्हणायचं गेलं तर तो पक्ष म्हणजे नाही आवडत मला असं. आणि हे जे म्हणले आपलं काय म्हणतात त्याला अमोल कोल्हे भेटत नाही, तर त्यांनी आजच असं म्हटलेत की अभिनेता पदाचा मी 5 वर्ष राजीनामा देतोय म्हणून, परत 5 वर्ष मी काय करणार नाही असं ते आज बोलल्यात. मग बघू ह्याच्यावर तुमचं ठरणार आहे. म्हणजे उमेदवाराचं तुम्हाला कुठल्या अपेक्षा आहेत उमेदवाराकडून? तुमच्यात एक तरुणांच्या समस्येतल्या कुठल्या आहेत? आमच्याकडनं अशा अपेक्षा आहेत की शिरूर शहरातल्या तरुणांना काम, परत जे MIDCमध्ये आमच्या शिरूर शहरातल्या तरुणांना काम नाही भेटत, बाहेरच्या लोकांना काम भेटतं, ते शिरूर शहरातल्या तरुणांना काम भेटावं. परत आजूबाजूचे गावचे रस्ते नीट व्हावं. तसं अमोल कोल्हे साहेबांनी भरपूर असे कामं केलेले. वेगवेगळे मतं घेतली आणि प्रत्येकाची मतं असतात म्हणजे, आणि त्या मताचा आदर ठेवला पाहिजे. जसं मी प्रत्येक मुलाखतीत सांगत असतो, बाईटमध्ये घेत असतो, एखाद्याला निवडणं, एखाद्याला रिजेक्ट करणं हा सर्वस्वी लोकशाहीचा अधिकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कोणालाही मतदान करा, फक्त मतदान करणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त संख्येनं बाहेर निघा, घराच्या बाहेर निघा, आणि जे निघत नाहीत त्यांना जनजागृती करून त्यांना बाहेर काढा. लोकशाही जर बळकट करायची असेल तर मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे, कारण टक्का ढासळतोय. तर जिथं असाल तिथं मतदानाला प्रवृत्त करा. धन्यवाद.